कोल्हापुरात भेसळयुक्त अन्नाविरुद्ध आप आक्रमक, हॉटेल्स रेस्टॉरंटवरती कारवाईची मागणी. अन्न आणि औषध प्रशासनाकडून सध्या संपूर्ण राज्यात अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत धडक मोहीम राबवली जात आहे. अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र आता पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप आता आम आदमी पार्टीने केला आहे. कोल्हापुरात दररोज हजारो नागरिक आणि पर्यटक हे हॉटेल्स रेस्टॉरंटना भेट देतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांची तातडीने कडक तपासणी करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने सहाय्यक आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सचे परवाने रद्द करून त्यांच्यावरती दंडात्मक आणि फौजदारी गुन्हे दाखल करा. तर कोल्हापूर जिल्ह्यात ही मोहीम युद्ध पातळीवरती सुरू न झाल्यास नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा आपने दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग जो आहे तो ठिकठिकाणी कारवाई करतोय का नाही, ज्या पद्धतीनं राज्यामध्ये तुकाराम मुंडे साहेबांच्या नेतृत्वात खूप चांगल्या पद्धतीनं भेसळीच्या विरोधात लढा उभारला गेलेला आहे. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा कुठल्या कारवाईंच्या बातम्या आमच्यापर्यंत येत नाहीत. नक्की कारवाई करतंय का नाही हा विभाग हे समजत नाही. आणि त्या अनुषंगानं आज आम्ही इथे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांची भेट घेतली. त्यांना आम्ही सांगितलं की जर तुम्ही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात जिथं गर्दी असते तिथं तुमच्या ज्या कारवाया होतात त्या लोकांपर्यंत पोहोचू देत, त्याचे अहवाल तुम्ही सगळीकडे प्रकाशित करा. आणि एक स्पेसिफिक सूचना आम्ही त्यांना दिलेली आहे, जेवढे रेस्टॉरंट्स, हॉटेल असतील ह्यांच्या किचनमध्ये तुम्ही CCTV बसवायचं कंपल्शन करा, जेणेकरून तुमच्या अपरोक्षपण जर तिथं चुकीच्या पद्धतीनं काम सुरू असेल, अस्वच्छता असेल, तर त्याला एक चांगला चाप बसेल. आणि अशाच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातली जो ग्रामीण भाग आहे, काही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचा व्यवसाय जो आहे तो डायरेक्ट गोकुळ किंवा बाकीच्या तत्सम इंडस्ट्रीजकडे न जाता तो स्वतः त्याचं मार्केटिंग करतात. आणि अशा जे छोट्या डेअरी आहेत त्यांच्याकडे कुठलंही लायसन्स नसतं, कुठल्याही पद्धतीची मान्यता नसते. आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात जी भेसळ आहे ते ह्या छोट्या छोट्या डेअरीजमधनं चालू आहे. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही धाड टाकावी अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत. ह्याच्यासोबत जे धाब्यांचं जे सगळीकडे जे जेवणाचे धाबे सगळीकडे सुळसुळाट सुटलेला आहे, त्या धाब्यांमध्ये जे चिकन वापरलं जातं ते हॉर्मोन इंड्यूस चिकन आहे का नाही ह्याची तपासणी त्या ठिकाणी या प्रशासनानं करावी. आणि आमचा डाऊट आहे की मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं कोंबड्या हॉर्मोन इंड्यूस करून विकल्या जात आहेत, ह्याच्यावरती चांगली कारवाई करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. परत 2-3 आठवड्यानंतर आम्ही बसणार आहोत आणि ह्यांनी जर कुठली कारवाई केली नाही तर कोल्हापूर शहराच्या नागरिकांच्या वतीनं आम्ही मोठ्या प्रमाणात लढा उभारणार आहोत. तुम्हीच आता म्हणलात की कारवाई दिसत नाहीये, मात्र तुम्ही आल्याबरोबर त्यांचं अभिनंदन देखील केलं. नक्कीच आम्ही या प्रशासनाचं हे जे कमिशनर आहेत तुकाराम मुंडे साहेब यांचं अभिनंदन केलं. शेवटी कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं असतंय, पण ते राज्य पातळीवरती चांगल्या पद्धतीनं काम करतायत. पण इथं त्यांचे ऑफिसर्स, त्यांच्या मर्यादा असतील कदाचित, पण त्यांची जी क्षमता आहे ती पूर्णपणे त्यांनी वापरून घ्यावी अशा पद्धतीची आज त्यांनी विनंती केलेली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेलच की ते तत्परतेने अजून कारवाई करतात का नाहीत, तुमच्या माध्यमातून समजेलच. जर त्यांनी केली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलनाला त्यांना समोर जावं लागेल. गेल्या 1 ते 2 महिन्यापासून याचा पाठपुरावा पत्रकारांच्या वतीने देखील करण्यात आलाय. अनेक वेळा आम्ही इथे येऊन त्यांना भेटलो, फक्त उडवाउडीची उत्तरं त्यांच्याकडून दिला तरी काही सपोर्ट त्यांचा या बाबत मिळाला नाही. आम्ही अनेक ठिकाणी जिथं जिथं काही चुका घडत असतील आम्ही स्वतः प्रूफ सकट त्यांना दिला आहे, मात्र तरी त्यांच्याकडून कारवाई होताना दिसत नाही. कुठेतरी डोळे झाकपणा यांचा सुरू असल्याने अशा पद्धतीनं जर अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला तर आम आदमी पार्टीच्या आणि नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल. माध्यमांच्या समोर या अधिकाऱ्यांनी पुढे यावं. कारवाई करत असतील ते त्यांच्याकडे एक कारण चांगलं सापडले, ते म्हणतात की आम्ही कारवाई वरती दाखवतो, आम्हाला इथं द्यायची गरज नाही. पण
असं नसतं. शेवटी एखादी तक्रार जर माध्यमांच्या माध्यमातून जरी आली, मध्ये एका बेकरीचं प्रकरण होतं आणि ती बेकरी सर्रास सुरू होती, माध्यमांनी तुम्ही चांगला विषय लावून धरला, पण तरी जर ती त्याची जी ऍक्टिव्हिटी स्टॉप ऍक्टिव्हिटीचा ऑर्डर असून सुद्धा जर ते विकत असतील तर या अधिकाऱ्यांचा तिथं धाक आहे का नाही हा प्रश्न उभा राहतो. आणि आता त्यांनी कार्यपद्धतीत सुधारणा करावी, नाहीतर नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, समीर लतीफ, अभिजित कांबळे, विजय हेगडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.